नमस्कार, मी सर्वांचे सोशल चर्चामध्ये आपले स्वागत करते। गणपती बाप्पाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले। भाद्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पा सगळ्यांच्याच घरात विराजमान होतात। 10 दिवसांनी या गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते। काही ठिकाणी 1.5 दिवस तर काही ठिकाणी 5 दिवसांनीही गणपतीचे विसर्जन केले जाते। महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धूम असते। याशिवाय देशातील विविध राज्यांमध्ये गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पण तुम्ही कधी विचार केलाय का की गणपती 10 दिवसच का विराजमान असतात? 10 दिवसांनी गणपतीचे विसर्जन करण्याचं नेमकं कारण काय आहे तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। गणपती 10 दिवसच का विराजमान असतात? तर याचा संबंध महाभारताशी आहे। असं म्हटलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता। सोबतच पौराणिक कथांमध्ये असाही उल्लेख आहे की गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले होते। महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना करण्यासाठी गणपतीला लिहिण्याची विनंती केली आणि गणपतीला सांगितले होते की लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर पेन थांबला नाही पाहिजे। जर पेन लिहायचा थांबला तर लिहिणे बंद करावे लागेल। तेव्हा महर्षी वेदव्यास यांनी सांगितले की देवा, तुम्ही सगळ्यात विद्वानांपेक्षा थोर आहात आणि मी सामान्य ऋषी। जर श्लोकांमध्ये काही चूक झाली तर लिपिबद्ध करताना ती चूक सुधाराल। या पद्धतीने महाभारताचे लेखन सुरू झालं। अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महाभारताचे लेखन पूर्ण झालं तेव्हा गणपतीचे शरीर जड झालं होतं। अजिबात न हल्ल्यामुळे त्याच्या शरीरावर धूळ माती जमली होती। तेव्हा गणपतीने सरस्वती नदीमध्ये स्नान करत आपले शरीर साफ केले होते। म्हणूनच गणपतीची स्थापना 10 दिवस केली जाते आणि त्यानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते असं मानलं जातं। गणेशोत्सवाला आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर 10 दिवस हे आपल्याला संयमी राहण्यासाठी तसेच आपल्या मनावरील विचारांची धूळ बाजूला सारण्याचे पर्व आहे। पौराणिक कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीचा पुत्र गणेशचा जन्म झाला। त्यामुळे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते। गणेश विसर्जनाचे महत्त्व काय? तर गणेशोत्सवाची धमाल प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्यात दिसून येते। विसर्जनाच्या दिवशी गणपती आपल्या आई-वडिलांकडे, भगवान शिव आणि देवी पार्वतीकडे परत जातात अशी धारणा आहे। बाप्पा भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात आणि सर्व अडचणी दूर करतात अशी लोकांची श्रद्धा आहे। त्यामुळे भगवान एकदंताला विधिवत निरोप देणे महत्त्वाचे आहे। गणेशोत्सवामध्ये 3 टप्प्यांचा समावेश असतो। बाप्पाचे आगमन, 10 दिवस मनोभावे पूजा आणि शेवटी बाप्पाला निरोप देणे। कौटुंबिक परंपरेनुसार गणेश विसर्जन 1.5 दिवस 3ऱ्या, 5व्या, 7व्या, 9व्या किंवा 11व्या दिवशी केले जाते। गणेश विसर्जन विधी कशी असते? तर गणेश विसर्जन हा चंद्र पंधरवड्यात 14व्या दिवशी असतो, जो चतुर्थीच्या 10व्या दिवशी येतो आणि अनंत चतुर्दशी म्हणून ओळखला जातो। तलाव, समुद्र किंवा नदीत गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते। देवाला निरोप देण्यापूर्वी भक्त मूर्तीला फुले, दिवे, अगरबत्ती, मोदक, लाडू आणि इतर खाण्याचे पदार्थ अर्पण करून ओवाळतात आणि पाण्यात विसर्जन करतात। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।